नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश हल्लामी, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय देसाईगंज. आज आपण बीकॉम सेम 6 करिता ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयातील इन्व्हेस्टमेंट अकाउंट या चॅप्टरवर आधारित MCQs पाहूया. तर इन्व्हेस्टमेंट अकाउंट या चॅप्टरवरतील पहिला जो प्रश्न आहे MCQs. प्रश्न पहिला, गुंतवणुकीचे उद्देश काय आहे? याकरिता पर्याय दिलेले आहेत. अ. सुरक्षितता, ब. बचत, क. उत्पन्न, ड. वरील सर्व. तर प्रश्न विचारलेला आहे, गुंतवणुकीचे उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड. वरील सर्व. तर बघतो आपण की गुंतवणूक आपण सुरक्षितता, बचत आणि उत्पन्न मिळावे याकरिता आपण गुंतवणूक करत असतो. त्यामुळे याचं योग्य पर्याय असेल ड. वरील सर्व. त्यानंतर प्रश्न दुसरा, गुंतवणुकीचे मुख्य प्रकार किती? पर्याय दिलेले आहेत. अ. 3, ब. 4, क. 2, ड. 5. तर आपण गुंतवणूक अकाउंटमध्ये गुंतवणुकीचे प्रकार बघितले, ते आहेत 2. एक आहे तुमचं स्थायी गुंतवणूक आणि दुसरं जे आहे तुमचं अस्थायी गुंतवणूक. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल क. 2. प्रश्न तिसरा, कंपन्यांचे भाग, कर्जरोखे व बंध इत्यादी प्रतिभूतीत सुरक्षितता व मिळकत या उद्देशाने पैसे गुंतवणे म्हणजे होय. पर्याय दिलेला आपल्याला. अ. सूत्रधारी, ब. गुंतवणूक, क. संमिश्रण आणि ड. संविलियन. तर बघतो आपण इथे की कंपन्यांचे भाग, कर्जरोखे व बंध इत्यादी प्रतिभूतीत सुरक्षितता व मिळकत या उद्देशाने पैसे गुंतवणे म्हणजेच आपण त्याला म्हणतो गुंतवणूक. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ब. गुंतवणूक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, प्रतिभूतीची बाजार किंमत कितीही वाढली तरी ते प्रतिभूतींची विक्री करीत नाहीत. या प्रकारच्या गुंतवणुकीला असे म्हणतात. पर्याय आहेत. अ. स्थायी गुंतवणूक, ब. अस्थायी गुंतवणूक, क. किंमत गुंतवणूक आणि ड. बाजार गुंतवणूक. तर प्रतिभूतींची बाजार किंमत कितीही वाढली तरी ते प्रतिभूतींची विक्री करीत नाहीत. या प्रकारच्या गुंतवणुकीला स्थायी गुंतवणूक असे म्हटले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ. स्थायी गुंतवणूक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, स्थायी गुंतवणूक स्वरूपाची असते. पर्याय दिलेला आहे. अ. अल्पकालीन, ब. दीर्घकालीन, क. अति अल्पकाळ आणि ड. यापैकी नाही. तर बघतो आपण की स्थायी गुंतवणुकीचे स्वरूप जे असते ते दीर्घकालीन असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ब. दीर्घकालीन. त्यानंतर 6वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, प्रतिभूतींची बाजार किंमत त्यांच्या अपेक्षेएवढी झाल्यास धारण प्रतिभूती विकून नफा कमविणे हा असतो. या प्रकारच्या गुंतवणुकीला असे म्हणतात. पर्याय दिलेले आहेत. अ. स्थायी गुंतवणूक, ब. अस्थायी गुंतवणूक, क. बाजार गुंतवणूक आणि ड. किंमत गुंतवणूक. तर बघतो आपण इथे की प्रतिभूतींची बाजार किंमत त्यांच्या अपेक्षेएवढी झाल्यास
धारण केलेली जी प्रतिभूती असते ती विकून नफा कमवणे हा त्याचा उद्देश असतो. अशा प्रकारच्या गुंतवणुकीला आपण म्हणतो अस्थायी गुंतवणूक. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असेल ब, अस्थायी गुंतवणूक. त्यानंतर 7वा प्रश्न, अस्थायी गुंतवणूक स्वरूपाची असते. पर्याय दिलेले आहेत अ, अल्पकालीन, ब, दीर्घकालीन, ड, भूतकालीन, ड, यापैकी नाही. तर बघतो आपण की अस्थायी गुंतवणूक ही अल्पकालीन स्वरूपाची असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य पर्याय असेल अ, अल्पकालीन. त्यानंतर 8वा प्रश्न, कंपनीच्या घटनापत्रकात प्रत्येक प्रकारच्या भागांची जी किंमत नमूद असते त्याच भागांची समजली जाते. पर्याय दिलेले आहेत अ, दर्शनी किंमत, ब, बाजार किंमत, क, परिव्यय किंमत आणि ड, विक्री किंमत. तर बघतो आपण की कंपनीच्या घटनापत्रकात प्रत्येक प्रकारच्या भागांची जी किंमत नमूद केलेली असते त्या भागाच्या किमतीला आपण म्हणतो दर्शनी किंमत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल अ, दर्शनी किंमत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, स्कंद विपणीत ज्या किमतीवर प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते त्या किमतीला प्रतिभूतींची असे म्हणतात. पर्याय दिलेले आहेत अ, दर्शनी किंमत, ब, बाजार किंमत, क, परिव्यय किंमत आणि ड, विक्री किंमत. तर बघतो आपण की स्कंद विपणीत ज्या किमतीवर प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जात असते त्या किमतीला बाजार किंमत म्हटले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ब, बाजार किंमत. नंतर 10वा प्रश्न बघूया. प्रतिभूती खरेदीसाठी क्रेत्याने प्रत्यक्षात शोधून केलेली रक्कम म्हणजे प्रतिभूतींची असे म्हणतात. यासाठी पर्याय दिलेले आहेत दर्शनी किंमत, बाजार किंमत, परिव्यय किंमत आणि ड, विक्री किंमत. तर बघतो आपण इथे की प्रतिभूती खरेदीसाठी क्रेत्याने प्रत्यक्षात शोधून केलेली रक्कम म्हणजे त्या प्रतिभूतींची आपण त्याला म्हणतो परिव्यय किंमत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल क, परिव्यय किंमत. प्रश्न क्रमांक 11, प्रतिभूती विक्रीचा व्यवहार ज्या किमतीवर निश्चित होतो तिला असे म्हणतात. याकरिता पर्याय दिलेले आहे अ, दर्शनी किंमत, ब, बाजार किंमत, क, परिव्यय किंमत आणि ड, विक्री किंमत. तर बघतो आपण की या प्रश्नाचं उत्तर प्रतिभूती विक्रीचा व्यवहार ज्या किमतीवर निश्चित होत असतो तिला आपण म्हणतो विक्री किंमत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ड, विक्री किंमत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, विक्री किंमत लक्षात घेताना दलाली, मुद्रांक, हस्तांतरण शुल्क केला जातो. पर्याय दिलेला आहे अ, अधिक, ब, वजा, क, अधिक किंवा वजा, ड, यापैकी नाही. तर बघतो आपण की विक्री किंमत लक्षात घेत असताना दलाली, मुद्रांक आणि हस्तांतरण शुल्क जे आपण म्हणतो त्याला सेलिंग एक्सपेन्सेस हे आपण वजा करत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ब, वजा. प्रश्न क्रमांक 13, खरेदी किंमत लक्षात घेताना दलाली, मुद्रांक, हस्तांतरण शुल्क केला जातो. पर्याय दिलेला आहे अ, अधिक, ब, वजा, क, अधिक किंवा वजा, ड, यापैकी नाही. तर बघतो आपण की खरेदी किंमत लक्षात घेत असताना दलाली, मुद्रांक आणि हस्तांतरण शुल्क म्हणजे परचेस एक्सपेन्सेस हे आपण काय करतो अधिक करत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल
अ अधिक. प्रश्न क्रमांक 14. प्रतिभूतीवर मिळालेले व्याज गुंतवणूक खात्याच्या कोणत्या बाजूवर लिहिण्यात येतो? पर्याय दिलेला आहे. अ नावी, ब जमा, क देयता आणि ड संपत्ती. तर बघतो आपण की प्रतिभूतीवर मिळालेले व्याज गुंतवणूक खाते आपण तयार करून त्या गुंतवणूक खात्याच्या जमा बाजूवर ते लिहित असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ब जमा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. व्याजाची आकारणी नेहमी प्रतिभूतींच्या कोणत्या मूल्यावर आकारण्यात येतो? पर्याय दिलेला आहे. अ दर्शनी मूल्य, ब बाजार मूल्य, क परिव्यय मूल्य आणि ड विक्री मूल्य. तर बघतो आपण की व्याजाची आकारणी नेहमी प्रतिभूतींच्या दर्शनी मूल्यावरती आकारण्यात येत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल अ दर्शनी मूल्य. प्रश्न क्रमांक 16. जेव्हा विक्रेता गुंतवणूक विकताना व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर विक्रीच्या तारखेपर्यंतच्या काळाचे व्याज घेण्याचा अधिकार सुद्धा विकतो, तेव्हा त्या विक्रीला असे म्हटले जाते. पर्याय दिलेला आहे. अ व्याजासह विक्री, ब व्याजारहित विक्री, क व्याजासह खरेदी, ड व्याजारहित खरेदी. जेव्हा बघतो आपण की जेव्हा विक्रेता गुंतवणूक विकताना व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर विक्रीच्या देय तारखेपर्यंतच्या काळाचे व्याज घेण्याचा अधिकार सुद्धा तो विकत असतो, तेव्हा अशा विक्रीला आपण म्हणतो व्याजासह विक्री. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल अ व्याजासह विक्री. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17. गुंतवणुकीच्या खरेदी किमतीत विक्रेत्याच्या हिश्श्याचे व्याज समाविष्ट असल्याने क्रेता त्या गुंतवणुकीचे कोणते मूल्य शोधून काढतो? पर्याय दिलेला आहे. अ वास्तविक खरेदी मूल्य, ब वास्तविक विक्री मूल्य, क वास्तविक बाजार मूल्य आणि ड यापैकी नाही. तर बघतो आपण की गुंतवणुकीच्या खरेदी किमतीत विक्रेत्यांच्या हिश्श्याचे व्याज समाविष्ट असल्याने क्रेता त्या गुंतवणुकीचे वास्तविक खरेदी मूल्य शोधून काढत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल अ वास्तविक खरेदी मूल्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. व्याजासह खरेदी करताना भांडवली परिव्यय पुढील सूत्राने काढली जाते. त्यासाठी तुम्हाला सूत्र दिले आहेत 4 पर्याय. अ खरेदी किंमत वजा खरेदीवरील खर्च वजा व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर खरेदीच्या तारखेपर्यंतच्या काळाचे व्याज, ब खरेदी किंमत अधिक खरेदीवरील खर्च वजा व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर खरेदीच्या तारखेपर्यंतच्या काळाचे व्याज, क खरेदी किंमत वजा खरेदीवरील खर्च प्लस व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर खरेदीच्या तारखेपर्यंतच्या काळाचे व्याज. आणि शेवटचा पर्याय दिला ड खरेदी किंमत प्लस खरेदीवरील खर्च प्लस व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर खरेदीच्या तारखेपर्यंतच्या काळाचे व्याज. तर बघतो आपण इथे की व्याजासह खरेदी करताना भांडवली परिव्यय कॅपिटल कॉस्ट शोधून काढावा लागतो. त्याकरिता जो सूत्र आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर जो आहे ते आहे ब खरेदी किंमत प्लस खरेदीवरील खर्च वजा व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर खरेदीच्या तारखेपर्यंतच्या काळाचे व्याज. परचेस प्राइस प्लस परचेस एक्सपेन्सेस लेस इंटरेस्ट या सूत्रानुसार आपण कॅपिटल कॉस्ट काढत असतो. त्यानंतर 19वा प्रश्न आहे. व्याजासह विक्री करताना वास्तविक विक्री किंमत पुढील सूत्राने काढली जाते. त्याकरिता पर्याय दिलेला आहे.
अ विक्री किंमत वजा विक्रीवरील खर्च वजा व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर विक्रीच्या तारखेपर्यंतच्या काळाचे व्याज. ब विक्री किंमत अधिक विक्रीवरील खर्च वजा व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर विक्रीच्या तारखेपर्यंतच्या काळाचे व्याज. ड विक्री किंमत वजा विक्रीवरील खर्च अधिक व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर विक्रीच्या तारखेपर्यंतच्या काळाचे व्याज. आणि शेवटचा पर्याय दिला तुम्हाला ड विक्री किंमत प्लस विक्रीवरील खर्च प्लस व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर विक्रीच्या तारखेपर्यंतच्या काळाचे व्याज. तर प्रश्न होता की व्याजासह विक्री करताना वास्तविक विक्री किंमत काढत असताना आपण विक्री किंमत वजा विक्रीवरील खर्च वजा व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर विक्रीच्या तारखेपर्यंतचं व्याज म्हणजेच सेलिंग प्राइस लेस मायनस सेलिंग एक्सपेन्सेस मायनस इंटरेस्ट या सूत्रानुसार आपण काढत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल अ विक्री किंमत वजा विक्रीवरील खर्च वजा व्याजाच्या मागील देय तारखेपासून तर विक्रीच्या तारखेपर्यंतच्या काळाचे व्याज. तर योग्य पर्याय असेल अ. त्यानंतर 20वा प्रश्न आहे. गुंतवणूक विक्रीच्या तारखेनंतर येणाऱ्या व्याजाच्या आगामी प्रथम देय तारखेला मिळणारे व्याज घेण्याचा अधिकार विक्रेत्याकडेच असतो. त्या व्यवहाराला असे म्हणतात. पर्याय दिलेला आहे. अ व्याजासह विक्री, ब व्याजासह खरेदी, क व्याजारहित विक्री आणि ड व्याजारहित खरेदी. तर गुंतवणूक विक्रीच्या तारखेनंतर येणाऱ्या व्याजाच्या आगामी प्रथम देय तारखेला मिळणारे व्याज घेण्याचा अधिकार विक्रेत्याकडेच असतो. त्या व्यवहाराला आपण म्हणतो व्याजारहित विक्री. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल क व्याजारहित विक्री. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. जे व्याज गुंतवणूकदाराला त्याचे खाती पुस्तकी बंद करण्याच्या तारखेपर्यंत मिळालेले नसते कारण व्याजाची मुदत तोपर्यंत भरलेली नसते अशा व्याजाला असे म्हणतात. पर्याय दिलेला आहे. अ शुद्ध व्याज, ब उपार्जित व्याज, क प्रदत्त व्याज आणि ड निवड व्याज. तर बघतो आपण की जे व्याज गुंतवणूकदाराला त्याचे खाती पुस्तक बंद करण्याच्या तारखेपर्यंत मिळालेले नसते कारण त्या व्याजाची मुदत तोपर्यंत भरलेली नसते अशा व्याजाला आपण म्हणतो उपार्जित व्याज. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ब उपार्जित व्याज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. वर्ष अखेरच्या कोणत्या मूल्याच्या शिल्लक रकमेवर उपार्जित व्याजाचे आगमन करण्यात येते. याकरिता पर्याय दिलेला तुम्हाला. अ व्याज, ब दर्शनी मूल्य, क भांडवल मूल्य आणि ड यापैकी नाही. तर बघतो आपण की वर्ष अखेरच्या शिल्लक रकमेवर आपण उपार्जित व्याजाचे आगमन करतो तर ते दर्शनी मूल्यावरती आपण आकारत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल दर्शनी मूल्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. गुंतवणुकीच्या जमा खर्च लिहिताना एकच व्यक्ती किंवा संस्था ही असते. पर्याय दिलेला आहे. अ विक्रेता, ब क्रेता, क वरील दोन्ही आणि ड यापैकी नाही. तर बघतो आपण की गुंतवणुकीचा जमा खर्च लिहिताना एकच व्यक्ती किंवा एकच संस्था ही दोन्ही असतो. म्हणजे क्रेताही असतो आणि विक्रेता सुद्धा असतो. त्यांनी तो खरेदी करतो आणि विक्री सुद्धा करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल क वरील दोन्ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. वर्षअखेरच्या शिल्लक प्रतिभूतींची परिव्यय मूल्य काढण्याच्या पद्धती किती आहेत. पर्याय दिले आहे तुम्हाला. अ 2, ब 3, क 4 आणि ड 5. तर बघतो आपण की इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये वर्षअखेरचा जो शिल्लक असतो त्या शिल्लक प्रतिभूतींची जी आपण परिव्यय मूल्य काढतो त्याकरिता आपल्याला 3 पद्धती दिलेल्या आहेत. FIFO मेथड, LIFO मेथड आणि ॲव्हरेज मेथड. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल
ब 3. त्यानंतर 25वा प्रश्न, गुंतवणूक खात्यावरील दर्शनी मूल्य रकाना नेहमी दर्शवतो. पर्याय दिलेला आहे अ नावे बाकी डेबिट बॅलन्स, ब जमा बाकी क्रेडिट बॅलन्स, क नावे बाकी डेबिट बॅलन्स किंवा जमा बाकी क्रेडिट बॅलन्स आणि ड यापैकी नाही. तर बघतो आपण की गुंतवणूक खात्यावरील दर्शनी मूल्य हा रकाना नेहमी आपल्याला नावे बाकी दाखवत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल अ नावे बाकी डेबिट बॅलन्स. प्रश्न क्रमांक 26, गुंतवणूक खात्यावरील व्याज रकाना नेहमी दर्शवितो. पर्याय दिलेला आहे अ नावे बाकी डेबिट बॅलन्स, ब जमा बाकी क्रेडिट बॅलन्स, क नावे बाकी डेबिट बॅलन्स किंवा जमा बाकी क्रेडिट बॅलन्स आणि ड यापैकी नाही. तर बघतो आपण की इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करत असताना गुंतवणूक खात्यावरील व्याज हे आपल्याला नेहमी जमा बाकी क्रेडिट बॅलन्स दाखवत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ब जमा बाकी क्रेडिट बॅलन्स. त्यानंतर 27वा प्रश्न आहे, गुंतवणूक खाते तयार करताना खाते बंद करण्याची तारीख व व्याजाची देय तारीख समान नसल्यास कोणत्या व्याजाचे आगणन करण्यात येते. याकरिता पर्याय दिलेला आहे अ प्रदत्त व्याज, ब उपार्जित व्याज, क शुद्ध व्याज आणि ड निव्वळ व्याज. तर बघतो आपण की जेव्हा आपण गुंतवणूक खाते तयार करतो त्यावेळेस आपण खाते बंद करतो त्यावेळेस खाते बंद करण्याची तारीख व व्याजाची देय तारीख हे जर समान नसल्यास अशा वेळेस आपल्याला उपार्जित व्याजाचे आपल्याला आगणन करावं लागतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ब उपार्जित व्याज. थँक्यू. तर अशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट या चॅप्टरवरती आपण 27 प्रश्न MCQs टाईपचे आपण बघितले. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.